नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज संडे, कुठं जायचं हे आम्ही ठरवतच होतो। तेवढ्यात थोडं गूगल सर्च केल्यानंतर कळलं की किल्ले शिवनेरी इथून थोडाच अंतरावर आहे। मग आम्ही निघालो, तिथून जुन्नर गेलो। जुन्नरवरून काहीतरी 10 ते 15 किलोमीटर अंतरावर किल्ले शिवनेरी होते। मग किल्ले शिवनेरीला जाताना जेव्हा जुन्नरला महाराजांचं स्मारक बघितलं तेव्हा वाटलं की आलो आपण महाराजांच्या जन्मभूमीत। नंतर किल्ल्यावर गेलो, त्या पायऱ्या बघितल्यानंतर कळलं की आधी का घोडे, हत्ती हे सर्व वाहन म्हणून वापरत होते। नंतर आम्ही चढलो आणि तिथला निसर्ग एवढा सुंदर होता की त्यात रमून गेलो। चालता चालता केव्हा आम्ही अर्ध्यात आलो आम्हाला कळलंच नाही। नंतर तिथं शिवाई मातेचं मंदिर होतं, अर्थातच असेल कारण ह्या मंदिरामुळेच तर ह्या किल्ल्याचं नाव शिवनेरी ठेवलं गेलं। शिवाई मातेचं मंदिर खूप सुंदर आणि प्राचीन दिसत होतं। तिथं महाराजांची आपल्या चौथीमध्ये असताना जी पेंटिंग आपल्या पुस्तकावर होती ना इतिहासाच्या, जिथून आपल्याला महाराज कळले, ती पेंटिंग मला तिथे दिसली आणि खरंच तेव्हा मला आपला बालपण समजून आलं आणि आठवलं सुद्धा। नंतर शिवाई मातेचं दर्शन घेतलं। तिथं छोटीशी जिजामाता आणि महाराजांची मूर्ती होती, ती खूप सुंदर दिसत होती आणि शिवाई मातेचं दर्शन घेतलं, मूर्तीसुद्धा खूप सुंदर होती। त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर तिथला निसर्ग एवढा सुंदर दिसत होता की मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही। तुम्हीच बघा किती सुंदर दिसतंय ते। वरती पोहोचल्यानंतर तिथे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांचे स्मारक दिसले। स्मारकसुद्धा खूप सुंदर होते आणि तिथं महाराजांची दरबारातली ती मोठी पेंटिंग ती बघून मला खूप भारी वाटलं आणि खूप मन प्रसन्न झाल्यासारखं सुद्धा वाटलं। जिजामाताची मूर्ती बघून छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपणसुद्धा आठवले। महाराजांचे बालपण मातेने किती संस्कारांनी आणि धाडसाने घडवले होते हे सर्व आपल्याला माहिती आहे। नंतर किल्ल्याजवळ गेलो आणि तिथून संपूर्ण किल्ला बघितला। नंतर आत जाऊन महाराजांचा पाळणा आणि तिथं महाराजांची छोटीशी मूर्ती होती, ती सुद्धा खूप सुंदर होती। ते बघितल्यानंतर आम्ही तिथे 2 फोटो काढले। फोटो काढणं अलाउड नव्हतं पण तरी आम्ही काढले। नंतर बाहेर आलो आणि तिथं बसून थोडंसं किल्ल्याकडे बघितलं, तिथला निसर्ग जाणवला। मग आम्ही फोटोशूट केला थोडासा, आमच्या दोघांचे फोटो काढले आणि थोडं तिथं स्वतःला हरवून घेतलं। हा निसर्ग किती सुंदर आहे ते।